दानवे हे लोकांना चकवा देत आतापर्यंत निवडून आलेले आहेत। आता त्यांना चकवा देऊन त्यांचाच पराभव करण्यासाठी डॉक्टर कल्याण काळे यांना मैदानात उतरवणार असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली। आज औरंगाबादमध्ये जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार असेल आणि केव्हापासून प्रचाराला शुभारंभ केला जाईल याची माहिती देण्यात आली। विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्जुन खोतकर हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांचं बंड रोखण्यात भाजप सेनेला यश मिळालं आणि त्यामुळे काँग्रेसनं माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांना दानवे यांच्या विरोधात उतरवण्याची तयारी सुरू केली। कारण 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये केवळ 8482 मतांनी डॉक्टर कल्याण काळे यांचा पराभव झाला होता। जिल्हा काँग्रेस येत्या 15 मार्च रोजी प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आलं। त्याचा खुलासा जरूर होणार आहे। जालना लोकसभा उमेदवार हा काँग्रेसचाच राहणार आहे। माझ्या बाजूला बसलेले आदरणीय कल्याणरावजी काळे साहेब हे उमेदवार आहेत, मीही उमेदवार आहोत। जालन्याचा खासदार हा काँग्रेस पक्षाचा राहील आणि तो निवडून येईल ही ब्रेकिंग न्यूज तुम्ही तुमच्या चॅनलवर 70 दिवसानंतर 70 दिवसानंतर तुम्हाला दाखवावी लागल।